नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक सायन्सचा टॉपिक आणलेला आहे जीवनसत्व. तर बघा आता आपण जीवनसत्व शिकणार आहे. एक मार्क पक्का होणार आहे तुमचा, ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे जीवनसत्व. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण जीवनसत्व आहेत बघा 6. एकूण किती जीवनसत्व आहेत? 6. जीवनसत्व एकूण जीवनसत्व आहेत किती आहेत? 6 आहेत बघा. तर ते बघा कोणते कोणते आहेत हा. तर बघा ए बी सी डी ई आणि के. कोणते कोणते आहेत? ए बी सी डी ई आणि के. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 6 जीवनसत्व आहेत, ठीक आहे. हे बघा. तर बघा याच्यामध्ये काही पाण्यात विरघळणारे आहेत आणि काही द्रव्यात विरघळणारे आहेत, मेदा, ठीक आहे. तर बघा आपण खतरनाक स्ट्रिक आणलेली, स्ट्रिक सकट आणलेली आपण. तर बघा आता मेदात विरघळणारे, मेदात विरघळणारे, मेदात विरघळणारे. याच्यात स्ट्रिक आहे बघा. याच्यासाठी आपल्याकडे स्ट्रिक आहे किडा. काय आहे? किडा, एकदम खतरनाक. के ई डी ए, विषय नाही, किडा, ठीक आहे. आणि बाकीचे दोन राहिलेले आहेत बी आणि सी, ते काय आहेत? पाण्यात विरघळणारे, पाण्यात विरघळणारे. कोणते आहेत? बी आणि सी, बी आणि सी, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजलं असेल ना. तर बघा एकूण जीवनसत्व 6 आहे, ए बी सी डी ई आणि के. तर त्याच्यामध्ये मेदात विरघळणारे 4, एकदम खतरनाक किडा, पाण्यात विरघळणारे बी आणि सी. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपण त्या व्याज पण घेऊ. तर बघा बी मध्ये आपल्याला एकूण 8 भाग पाहायला मिळतात. किती? 8 उपभाग. तर ते थोडं पाठ करण्यासाठी थोडं अवघड जाते. तर आपल्यासाठी बघा आपण कशी स्ट्रिक आणली. तर बघा B1 B1 2 3 आणि 4 ला काय करायचं? रिजेक्ट करायचं. 4 ला रिजेक्ट करायचं. लगेच 4, लगेच 5 6 7, परत 8 ला रिजेक्ट, 8 ला रिजेक्ट, 9 आणि डायरेक्ट 12 टाकायचं. तर बघा 4 दुनी 8, हे एक कट करायचं, हे एक कट करायचं आणि 12 ला ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे टोटल किती झाले बघा? B1 B2 B3 B5 B6 B7 B9 आणि B12, ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपण जीवनसत्व पाहण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जीवनसत्व ए पाहणार आहे, ठीक आहे. जीवनसत्व ए बघा आता. जीवनसत्व ए, संपूर्ण माहिती वापरण्याची. त्याचे रासायनिक नाव, रासायनिक नाव काय? रेटिनॉल. काय रासायनिक नाव? रेटिनॉल. जीवनसत्व ए चे रासायनिक नाव रेटिनॉल, रेटिनॉल. काय? रेटिनॉल. तर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो की जीवनसत्वाचे, कोणत्या जीवनसत्वाचे काय रासायनिक नाव, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर हे रेटिनॉल आहे जीवनसत्व आहे. तर याचे मुख्य स्त्रोत पाहू बघा. मुख्य स्त्रोत यासाठी काय आहे? गाजर, मुळा इत्यादी, ठीक आहे. याचे काय येते? मुख्य स्त्रोत. आणि आपण जर खूपच जर खाल्ले दबाटून, तर आपल्याला कोणता रोग होतो माहिती विद्यार्थी मित्रांनो? तर जे आपल्या हातावर जे पिवळे पिवळे चट्टे आहेत ना, ते येतो. आणि जो अभावामुळे रोग आहे, अभावामुळे, तो कोणता आहे? रातमुळे. आता
तर आपल्याला रातांबळीपणा होण्याची शक्यता मॅक्झिमम असते. हे समजलं असं ना. तर बघा जीवनसत्व हे रासायनिक नाव रेटिनॉल, मुख्य स्त्रोत गाजर, मुळा इत्यादी अभावामुळे होणारे रोग रातांबळीपणा. आपण जर चांगले जर डबाटून खाल्ले तर आपल्याला कोणता आपल्या हातावर जे पिळू पिळू चट्टे येते ना ते. ठीक आहे. आता विटॅमिन सी बघू तर विटॅमिन सी जीवनसत्व सी. ओके. जीवनसत्व के. काय विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्व के. तर बघा याचे रासायनिक नाव रासायनिक नाव अस्कॉर्बिक आम्ल. अस्कॉर्बिक आम्ल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मुख्य स्त्रोत म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर सर्व जे लिंबू वर्गीय फळे आहेत, लिंबू त्याच्या बाजूने संत्रा, हे जे संपूर्ण लिंबू वर्गीय फळे आहेत ना ते येतील. वर्गीय फळे. विटॅमिन सी चे रासायनिक नाव अस्कॉर्बिक आम्ल, मुख्य स्त्रोत लिंबू वर्गीय फळे. विद्यार्थी मित्रांनो अंडरस्टँड करून घ्यायचा. निजा अभावामुळे रोग स्कर्वी. अभावामुळे कोणता रोग होतो? स्कर्वी रोग होतो. स्कर्वी कोणता? स्कर्वी. ठीक आहे. हे झालं डबल आपल्याला रिव्हिजन करू. विटॅमिन सी रासायनिक नाव अस्कॉर्बिक आम्ल. लक्षात ठेवायचे अस्कॉर्बिक आम्ल, मुख्य स्त्रोत लिंबू वर्गीय फळे, अभावामुळे होणारा रोग स्कर्वी. ठीक आहे. जर तुम्ही लिंबू वर्गीय फळे नाही खाल्ली तर तुम्हाला स्कर्वी रोग होऊ शकतो. आता विटॅमिन डी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण विटॅमिन डी बद्दल माहिती घेणार आहे. जीवनसत्व डी जीवनसत्व डी. बघा विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्व डी बद्दल आपण माहिती घेणार आहे. तर बघा जीवनसत्व डी चे रासायनिक नाव बघू आपण प्रथमतः. ठीक आहे. रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल. तर बघा याचे मुख्य स्त्रोत सांगायचे विषय नाही. ज्यावेळेस आपण सकाळचे जे कोवळे ऊन असते ना त्याच्यामध्ये जे आपले मुख्य स्त्रोत आहेत ना विटॅमिन डी चे, त्याच्यामध्ये जे 270 ते 300 लोक जे ऊन आपल्याला भेटतं मध्ये ते आपल्याला त्याच्यातून आपल्याला विटॅमिन डी भेटतो. ठीक आहे. मुख्य स्त्रोत कोवळे ऊन. मुख्य स्त्रोत सांगायचे झाले विद्यार्थी तर कोवळे ऊन. मुख्य स्त्रोत काय? कोवळे ऊन. कोवळे ऊन. ठीक आहे. कोवळे ऊन. आणि अभावामुळे बघा अभावामुळे होणारा रोग याचा प्रश्न विचारलेला आहे. मूळदूस आणि अस्थिमूळ. हा होतो मूळदूस लहान मुलांमध्ये आणि हा मोठ्या माणसामध्ये. तर बघा एकदा आपण विटॅमिन डी ची रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल. काय? कॅल्सिफेरॉल. मुख्य स्त्रोत कोवळे ऊन, त्याच्या बाजूमध्ये अंडे, मासे, अभावामुळे होणारा रोग मूळदूस आणि अस्थिमूळ. ठीक आहे. तर आपण बघूया आता
विटॅमिन ई. जीवनसत्व ई. ठीक आहे, जीवनसत्व ई बद्दल माहिती घेणार आहोत आपण आता. तर बघा, रासायनिक नाव. विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक नाव आता बघूया आपण. रासायनिक नाव. तर विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन जीवनसत्व ई चे रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. काय? टोकोफेरॉल. 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 आणि विटॅमिन ई या जीवनसत्वास वांसपाना विरोधी हा जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. वांसपाना विरोधी. तर अंडरस्टँड तुम्हाला हे झालं असेल. ठीक आहे, वांसपाना विरोधी म्हणून ओळखले जाते. तर मुख्य स्त्रोत बघायचे, जे आपण तेलजन्य पदार्थ आहेत ते. मुख्य स्त्रोत तेलजन्य पदार्थ. म्हणजे अर्थातच याच्या अभावामुळे वांसपाना हा रोग होतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण एकदा परत रिव्हिजन घेऊया. जीवनसत्व ई रासायनिक नाव टोकोफेरॉल. वांसपाना विरोधी म्हणजे अभावामुळे होणारा रोग. मुख्य स्त्रोत तेलजन्य पदार्थ. ठीक आहे, तर याला आपण मोडूया. लास्टचा विद्यार्थी मित्रांनो, लास्टचा आता राहिलेला की फॅजॅटोबॅक्टर. फॅजॅटोबॅक्टर रासायनिक नाव आहे विटॅमिन के चा. मुख्य स्त्रोत भाजीपाला, कडधान्य. ठीक आहे, आणि विटॅमिन के जे आहे ना, हे विटॅमिन के आपल्या रक्तावर नियंत्रण ठेवते. प्लेटलेट्सवर नियंत्रण ठेवते. ठीक आहे, प्लेटलेट्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.